पवार सर या ठिकाणी आले होते, पालकांची मीटिंग घेतली, विज्ञान कक्ष म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे त्यांना ते सांगितलं. आणि खरोखरच आज आपला प्रत्यक्ष या मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते माननीय गणपतजी देवरुखकर सर यांच्या नावे आता आपला विज्ञान कक्ष इथे सुरू झालेला आहे. खरोखरच ही जी वाटचाल आहे हे खरोखर उल्लेखनीय अशी आहे. आणि यावेळी मला या उत्कर्ष मंडळाचा जो अनुभव आला तो देखील खरोखर उल्लेखनीय, की केव्हाही या संदर्भात मी पवार सरांना फोन केला किंवा साळुंके सरांना फोन केला तरी ते अगदी किती कामात असते तरी त्या संबंधी आवश्यक ती माहिती देत असतात. त्यानंतर आपले साळुंके सर एकदा तर आमची सकाळची शाळा होती, 9-10 वाजण्याच्या 8:30 याचा सुमार असेल, मी साळुंके सरांना फोन केला. म्हटलं तुम्ही कामात आहात की काय, तर ते म्हणाले नाही मी आता ऑफिसला निघाले. मग ते ऑफिसला निघाले होते तरी त्या गडबडीत देखील त्यांनी आम्हाला काय आवश्यक माहिती होती ती सांगितली. म्हणजे असं इतकं त्यांचं सगळ्या शाळांकडे बारीक लक्ष असतं आणि इतक्या या चांगल्या हेतूनं त्यांनी आपल्या ह्या शाळेला जी मदत केलेली आहे, म्हणजे पहिल्याची विज्ञान साहित्य दिलं, आता विज्ञान कक्षासाठी कपाट दिलेलं आहे आणि यापुढेही त्यांचं सहकार्य सुरू राहणार. आणि त्यांचा हेतू जो आहे विज्ञान कक्ष उभारणीमागे, त्यामागे फक्त हे नाही आहे तर त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, विद्यार्थ्यांनी व्हावं, शिक्षकांनी व्हावं, पालकांनी व्हावं, हा त्यांचा मूळ हेतू आहे. आणि हे खरोखरच एवढी उदात्त विचारसरणी आणि ते त्या ठिकाणी बसून मुंबईत जरी ते असले तरी त्यांच्या डोक्यात आपल्या 3 तालुक्यातल्या शाळा असतात की त्यांच्यासाठी काय करता येईल. खरोखरच ह्या सर्व लोकांचं मला फार म्हणजे धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी जे त्यांचं ते असंच वृद्धिंगत होणार आहे. आणि त्यासाठी काही जे सहकार्य लागेल तर मी माझ्याकडूनही त्यांना हे करते की काही सहकार्य असेल तर ते मी देखील करेन. आणि आमच्या शाळेसाठी तुमचा जो हा वरदहस्त आहे हा असाच पुढेही राहू दे आणि आमच्या शाळेच्या उत्कर्षासाठी तुमची मुलाची साथ असू दे यासाठी मी मला बोलण्याची त्याबरोबर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मुख्याध्यापकांचे आभार मानते. आणि पुन्हा एकदा उत्कर्ष मंडळाला, सर्व पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांना धन्यवाद देते आणि आमच्या देखील सगळं शाळेच्या यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द व्यक्त करते.